पोलीस भरती, एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचे 22 जुलै 2026 चे महत्वाचे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक पहिला, पॉलिसी बाजारचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर त्याचं उत्तर आहे अमिताभ बच्चन यांची. प्रश्न 2, राष्ट्रीय ध्वज स्वीकार दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 22 जुलैला. प्रश्न 3, भारत सन्मान 2026 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर त्याचं उत्तर आहे नंदिनी आझाद यांना. प्रश्न 4 पाहूया. अमेरिका आणि कोणत्या देशादरम्यान टायगर लाइटनिंग 2026 हा सराव सुरू झाला आहे? तर त्याचं उत्तर आहे अमेरिका आणि बांगलादेश दरम्यान. प्रश्न 5, कोणत्या राज्याने मुख्यमंत्री हेलिकॉप्टर पर्यटन योजना सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे बिहार राज्याने. प्रश्न 6, 14व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा कुठे आयोजित केल्या जातील? तर त्याचं उत्तर आहे पाकिस्तानमध्ये. प्रश्न 7 पाहूया. पृथ्वीवरील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जुना ऑर्बिक्युलर खडक कोणत्या राज्यात शोधला गेला आहे? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 8, ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगचा सलामीचा सामना कोणत्या भारतीय शहरात खेळवला जाईल? तर त्याचं उत्तर आहे चेन्नईमध्ये. प्रश्न 9 पाहूया. ग्लासगो, स्कॉटलंड येथे 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याचे भारताचे ध्वजवाहक आणि मशालधारक कोण असणार आहेत? तर त्याचं उत्तर आहे मीराबाई चानू आणि लवलीना बोरगोहेन. प्रश्न 10, जुलै 2026 मध्ये मर्सिडीजच्या कोणत्या चालकाने 2026 बेल्जियम ग्रँड प्री जिंकली? तर त्याचं उत्तर आहे किमी अँटोनेली यांनी. प्रश्न 11, नीती आयोगाच्या 2026 च्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांकात कोणते राज्य अव्वल ठरले आहे? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्य. प्रश्न 12 पाहूया. अलीकडे चर्चेत असलेल्या द क्वीन ऑफ इंडियन पॉप द ऑथोराइज बायोग्राफी ऑफ उषा उथप या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे विकास कुमार झा आहे. प्रश्न 13, लिथुआनियाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे मेंडाउगास सिन्केविशियस यांची. प्रश्न 14, जून 2026 साठी आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ म्हणून नुकतीच कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे नाथन स्मिथ आणि डेनी वायट हॉज यांची. प्रश्न 15 पाहूया. नीती आयोगाची स्थापना कधी झालेली आहे? तर त्याचं उत्तर आहे 1 जानेवारी 2015 ला. नीती आयोगाचे सध्याचे अध्यक्ष आहेत नरेंद्र मोदी. प्रश्न 16, जगातील सर्वात मोठा दही उत्पादन प्रकल्प कोणत्या राज्यात उभारला जाईल? तर त्याचं उत्तर आहे पश्चिम बंगालमध्ये. प्रश्न 17, युनायटेड किंगडमने यांची कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे कनिष्क नारायण यांची. प्रश्न 18 पाहूया. यूएई फूड क्लस्टर स्थापन करण्यासाठी कोणत्या राज्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 19, फलोत्पादन क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य आणि कामगिरीसाठी ॲग्रिकल्चर लीडरशिप अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्याला. प्रश्न 20 पाहूया. भारतीय नौदलाला कोणत्या देशाकडून आणखी एक MH-60R सी हॉक हेलिकॉप्टर मिळाले? तर त्याचं उत्तर आहे अमेरिका देशाकडून. प्रश्न 21 तुमच्यासाठी. दरडोई उत्पन्नामध्ये कोणते भारतीय राज्य पहिल्या क्रमांकावर आहे? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तसेच कालच्या झालेल्या प्रश्नांवरती रिव्हिजन टाकूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्वाचे आहे, त्यामुळे कालच्या प्रश्नांवरती एकदम फास्ट मध्ये रिव्हिजन करूया. प्रश्न क्रमांक 1, भारताचे 99वे ग्रँड मास्टर कोण बनलेले आहे? तर त्याचं उत्तर आहे VS रतनवेल हे. प्रश्न 2, प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला प्रदान केला जाईल? तर तो अजित डोवाल यांना प्रदान केला जाईल. प्रश्न 3, 72वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार कोणाला मिळाला? तर त्याचं उत्तर आहे आर्टिकल 370 या चित्रपटाला. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4, भारतीय हवाई दलाने एक्सरसाइज पिच ब्लॅक 2026 मध्ये कुठे भाग घेतला? तर त्याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलियामध्ये. प्रश्न 5, भारतीय शास्त्रज्ञांनी विकसित केलेले
पोर्टेबल स्वयंपूर्ण वेअरेबल उपकरण कोणता वायू शोधण्यासाठी तयार करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे अमोनिया वायू. प्रश्न 6. कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने समान नागरी संहिता विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी दिली आहे? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश राज्याचे. मध्य प्रदेश राज्याची राजधानी आहे भोपाळ. मुख्यमंत्री आहेत डॉक्टर मोहन यादव व राज्यपाल आहेत मंगूबाई सी पटेल. प्रश्न 7. जुलै 2026 मध्ये ऑपरेशन सदर्न रेडिनेस 26-2 या बहुराष्ट्रीय सागरी सरावाचे आयोजन कोणता देश करेल? तर त्याचं उत्तर आहे आपला भारत देश. प्रश्न 8. जमीन वापरासाठीचे सर्वसाधारण झोनिंग नियम 2026 कुठे अधिसूचित करण्यात आले आहेत? तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 9 पाहूया. आतापर्यंतचे फिफा विश्वचषक विजेते देश यांच्या यादीत सर्वाधिक वेळ कोणत्या देशाने फिफा विश्वचषक जिंकला आहे? तर त्याचं उत्तर आहे ब्राझील या देशाने सर्वात जास्त वेळा जिंकला आहे. प्रश्न 10. वादांच्या सामंजस्यपूर्ण निवारणासाठी विश्वास 2026 ची सुरुवात कोणी केली आहे? तर त्याचं उत्तर आहे EPFO ने. प्रश्न 11 पाहूया. जागतिक आधुनिक लष्करी विमान निर्देशांक 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर त्याचं उत्तर आहे 6वा क्रमांक. प्रश्न 2. उत्तराखंडमधील काशीपूर येथून 24 मेट्रिक टन गोठवलेल्या फ्रेंच फ्राईजची पहिली खेप कुठे पाठवण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे इराक इथे. प्रश्न 13 पाहूया. भारताच्या पहिल्या खाजगी क्षेत्रातील ऑर्बिटल क्लास पुनर्वापरायोग्य रॉकेट बुस्टर पुनर्प्राप्ती मोहिमेचे नाव काय आहे? तर त्याचं उत्तर आहे मिशन 02. प्रश्न 14. NMDC चे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे विवेक निशांत नाथ यांची. प्रश्न 15 पाहूया. ब्रँड फायनान्स इंडिया 100 रिपोर्ट 2026 नुसार कोणत्या ब्रँडने सलग 10व्या वर्षी भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँड म्हणून आपले स्थान कायम राखले आहे? तर त्याचं उत्तर आहे टाटा समूहाने. प्रश्न 16. विक्रम-1 रॉकेटच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर खासगीरित्या कक्षेत रॉकेट प्रक्षेपित करण्याची क्षमता मिळवणारा जगातील तिसरा देश कोणता ठरला आहे? तर तो आपला भारत देश. प्रश्न 17. दरडोई उत्पन्नामध्ये कोणते भारतीय राज्य पहिल्या क्रमांकावर आहे? तर त्याचं उत्तर आहे सिक्कीम राज्य. प्रश्न पुढचा पाहूया. 18. फुलपाखरांच्या प्रजातींच्या गणनेमुळे चर्चेत असलेले रायमोना राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्यामध्ये. प्रश्न 19. AI प्रशंसा दिन AI ॲप्रिसिएशन डे 2026 केव्हा साजरा केला किंवा कधी साजरा करण्यात आलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे 16 जुलैला. प्रश्न 20 पाहूया. कोणत्या देशातील टाकेडा कंपनीला त्यांच्या डेंग्यू लसीसाठी DCGI कडून मंजुरी मिळाली? तर त्याचं उत्तर आहे जपान देशातील. प्रश्न 21 तुमच्यासाठी. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. असेच रोजच्या चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. धन्यवाद.